दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. आजच्या या सुंदर दिवसासाठी आपल्या परमेश्वराला आपण धन्यवाद करायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. एक्सेल. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा. होल्ड करायचं. सोडायचं. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. श्वासावर लक्ष केंद्रित करा. होल्ड करा. निश्वास सोडायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर, अतिशय आनंदी, खूप सुंदर दिवसासाठी खूप खूप आभार परमेश्वरा. या सुंदर, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, आनंदी, उत्साही सकाळसाठी तुझे खूप खूप आभार. माझं शरीर तंदुरुस्त आहे, सुदृढ आहे, यासाठी खूप खूप आभार. माझे हात, पाय, अवयव सगळे खूप छान रीतीने काम करत आहे. मी चालू शकते, मी बोलू शकते, यासाठी धन्यवाद. माझ्या डोळ्यांसाठी धन्यवाद. माझ्या कानांसाठी धन्यवाद. मी मधुर संगीत ऐकू शकते. माझ्या प्रियजनांचे आवाज ऐकू शकते. मी बोलू शकते. परमेश्वरा, या सगळ्यांसाठी खूप खूप आभार, आभार, आभार. प्रभू, तू आजची ही सकाळ मला दाखवली. आज मी श्वास घेते आहे. आजचा एक नवीन दिवस मला मिळाला आहे. त्यासाठी तुझे खूप खूप आभार. माझं शरीर खूप खूप ऊर्जावान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वराला, माझ्या आईने मला जन्म दिला, त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, वाढवलं, पालन पोषण केलं, त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांच्यामुळे मला माझा नवरा मिळाला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. पाणी जे मला सतत वाहत राहायला शिकवतं. पाणी माझी तहान भागवतं. पाणी माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याची शक्ती मला देतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या धरती मातेसाठी, ज्याच्यावर मी बसून आज क्लास घेते आहे. दिवसभर मी त्या धरती मातेवर फिरत असते. नवीन नवीन ठिकाणी जात असते. मला नवीन नवीन ठिकाणी धरती माता पाहायला येते. धरती माता मला अन्न, धान्य, फळ, फुलं, खनिज, सोनं, चांदी, हिरे, मोती, जवाहरात, हे सगळं माझी धरती माता मला देते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या अग्नीसाठी, सूर्यप्रकाशासाठी, जो मला डिसिप्लिनला राहायला शिकवतो, जो मला सकाळी रोज उठायला शिकवतं, छान चैतन्य माझ्यामध्ये निर्माण करतं. त्या सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद. त्या सूर्याकडून मला तेजस्वी ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, नवीन बळ मिळते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार, आभार, आभार. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंट्स. नमस्कार, मी लिहिती आहे नंतर जीवनात बस म्हणून एकतर उठून येते आणि आहे. उशिरा उठून येते आणि मग सुचते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू परमेश्वर. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता धन्यवाद देते. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता धन्यवाद देते. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसासाठी धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार आणि आश्चर्यजनक गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. दैवी प्रेम माझ्या हृदयात भरलेले आहे आणि ते शांती व प्रेम माझ्या सभोवताली माझ्याकडून मी सगळ्यांना देत आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे प्रेमळ, सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना, ज्यांनी मला भूतकाळात दुखवले, त्यांना माफ करते आणि ज्यांना मी नकळत दुखवले, त्यांच्यासाठी माफी मागते.
माझे हृदय हे अनंत काल प्रेमासाठी खुले आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्यातून ते दैवी प्रेम वाहत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहेत. या सगळ्यांसाठी तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद नवीन नवीन दिवसाच्या नवीन नवीन संधीसाठी. धन्यवाद या रोजच्या मॅजिकल दिवसासाठी. धन्यवाद या परफेक्ट आरोग्यासाठी. धन्यवाद या परफेक्ट नातेसंबंधांसाठी. धन्यवाद या परफेक्ट धनासाठी. माझं मन, माझं चैतन्य, माझं शरीर भरपूर ऊर्जा शक्तीने भरलेल्या या माझ्या शरीरासाठी खूप 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 धन्यवाद परमेश्वरा. खूप आभार तुझे प्रभू. आजचा दिवस मला तू दाखवला आहे. तुझे खूप खूप आभार. आभार या झूम मीटिंगसाठी. आभार प्रतिभा मॅडमसाठी. आभार इलेक्ट्रिसिटीसाठी. आभार चार्जरसाठी. आभार या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी जे सकाळी उठून प्रॅक्टिससाठी येतात. आणि आम्ही आज नवीन एक दिवस सुरुवात करत आहे, ती म्हणजे आमच्या अंतर्मनाची शक्ती, आणि त्यासाठी आम्हाला बळ देण्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हाताला रब करा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा साथ सदा माझ्यासोबत आहे. मी परमात्माची अतिशय लाडकी संतान आहे. परमेश्वराचा साथ मला नेहमी आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप कर्तृत्ववान आहे. मी खूप भाग्यशाली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी खूप कृपाशाली आहे. मी धनवान आहे. मी धनाचा चुंबक आहे. धन माझ्याकडे चारही बाजूने आकर्षित होतं. सगळीकडून माझ्याकडे पैसा वाहत येतो आहे. खूप 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 धन्यवाद. मी छान छान मनाने मस्त सुंदर पैकी धनाचा उपयोग करते. माझं घर चैतन्य, आनंदाने, खुशीने भरलेलं आहे. मी एक ऊर्जेचा स्तोत्र आहे. वाव, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. खूप धन्यवाद. आपल्या शरीराला धन्यवाद द्या. त्याच्यावरून हात फिरवा. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला नमन करायचं आहे. धरती मातेला जमल्यास डोकं टेकून नमन करा. तिचा आशीर्वाद घ्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केलंय वेळेवर. आजची आपली मीटिंग खूप छान होणार आहे. आपण नवीन बुक स्टार्ट केली आहे. काल थोडं इंट्रोडक्टिव्ह पार्ट होता आणि ट्रायल होतं छोटंसं. सो थँक्यू सो मच प्रतिभा मॅम फॉर युअर झूम लिंक. शक्यतोवर जर तुम्ही तुमचे कॅमेरेज ओपन केले तर मला हे थोडंसं म्हणजे बरं वाटेल एक्सप्लेन करताना. सो काल आपण अवचेतन मनाची शक्ती, म्हणजेच आपल्या अंतर्मनाची शक्ती, हे पुस्तक सुरू केलं आहे. तर हे पुस्तक सुरू करण्यामागचा हेतू हाच आहे की आपण सगळं करतो, आपण मॅनिफेस्ट करतो, आपण थँक्यू करतो, आपण आभार व्यक्त करतो, सगळ्या गोष्टी आपण, तरी कुठे ना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की अरे माझं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये, किंवा थोडं जरी छोटस ब्रेकडाऊन आलं की आपण पुन्हा बिलो द लाईन जातो. आपले विचार आणि आवाज कमी झालाय. आपले विचार आवाज नाही येत आहे. येत नाहीये. आवाज येतोय पण खूप बारीक येतोय मॅम. हॅलो, आता आता येतोय का आवाज? हो, आता हो. येतोय. सो विचारांची शक्ती, विचार, विचारांमध्ये खूप शक्ती आहे. हे विचारच आपल्याला घडवतात, ही या पुस्तकांमध्ये आपल्याला सांगितलं आहे. तर हे आपण आता हळूहळू शिकणार आहोत की तुम्हाला असं वाटेल की अरे विचार असं कसं काय होऊ शकतं. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी दिले. कारण की त्यांनी त्यांचं आयुष्य हे पूर्ण इतके छान ते मॅनिफेस्टर होते. त्यांनी जे जे त्यांनी मॅनिफेस्ट केलं ते त्यांनी सगळं मिळवलं. मी कालही सांगितलं होतं की त्यांनी त्यांची डेथ सुद्धा मॅनिफेस्ट, म्हणजे त्यांनी तो दिवस ठरवला. त्या दिवसाला बरोबर त्यांना सांगितलं त्यांनी घरच्यांना की मी या या दिवशी जाणार आहे. त्यांचं विल वगैरे देऊन त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला, त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलं की उद्याचा माझा दिवस शेवटचा आहे, मी जाणार आहे. म्हणजे एवढ्या खोलवर त्यांनी त्यांच्या विचारांवर, त्यांच्या अंतर्मनावर विजय मिळवला होता. सगळे जे सायंटिस्ट आहे, जे काही शास्त्रज्ञ आहे, ते सुद्धा आपल्या या सबकॉन्शियस माइंड थ्रूच सगळं काम करतात. सबकॉन्शियस माइंड आपल्याकडे किती टक्के आहे मी काल सांगितलं होतं, 96%. पण त्या 96% मधला आपण 1% जरी यूज केला तरी आपलं आयुष्य पण अतिशय सुखमय करू शकतो. ग्रॅटिट्यूड मध्ये राहायला हवं.
पण ग्रॅटिट्यूड मध्ये राहता राहताही कधी कधी आपल्या मनामध्ये कधीच उगाच असा मनात काहीतरी विचार येतो. तो जो थॉट आहे त्या थॉटला कसं चेंज करायचं आणि कसं आपलं थॉट प्रोसेस चेंज करून आपण आपल्या स्वप्नांकडे वळणार आहोत. सो डॉक्टर जोसेफ मर्फी जे होते हे खूप निष्ठावान आणि कडक शिक्षा अशा धर्माचे शिक्षण देणार होते. इन शॉर्ट मी सांगते की त्यांचा जन्म 20 मे 1890 झालेला होता आणि काउंटी ऑफ काफ आयलँडचा त्यांचा जन्म झालेला. त्यांचे वडील शिक्षक होते, एक पाद्री म्हणून होते. त्यांची आई हाऊसवाईफ होती. त्यांच्याकडे परिश्रम खूप कठोर कष्ट करून वगैरे ते सगळं त्यांचं जीवन चालायचं. पण छोटं आयर्लंड असल्यामुळे तिथे शिक्षणाचा एवढा स्कोप नव्हता. आणि हे छान खूप ब्रिलियंट होते डॉक्टर जोसेफ मर्फी. सो त्यांना त्यांच्या वडिलांनी त्यांना बाहेर पाठवलं शिक्षणासाठी. ते अमेरिकेला गेले, तिथे शिकले. मग धर्माचं शिक्षण केलं. मग तिथे त्यांना असं वाटलं की या धर्माच्या शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी शिकता शिकता प्रश्न उद्भवले. मग त्यांनी पुन्हा सगळीकडे भ्रमण केलं स्वतःला. म्हणजे स्वतः अशा ठिकाणी एक घरून निघताना अगदी एक छोटेशा पैसा घेऊन निघाले आणि मग स्वतः स्वतः कमाई केली. रोजंदारीवर त्यांनी काम केलं. स्वतःच्या रूमचं भाडं देणं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करणं. हळूहळू त्यांचे एक मित्र होते त्यांच्यासोबत ओळख, असं करून करून यांनी आपलं जीवन बनवलं आणि विचारांची शक्ती काय हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. सो पण आता मी शेअर करते आहे. माझं बुक दिसते, मी शेअर केलेलं आहे सगळ्यांना. येस. सो काल सांगितलं होतं की कुणी श्रीमंत कुणी गरीब, कुणाचं छान बंगलो तर कुणाचं झोपडं, हे सगळं का असं असतं? किंवा एखादा व्यक्ती दुखी, एखादा आनंदी असतो, एखाद्याच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घालतं तर एखादा खूपच दरिद्री असतो. एखाद्याला स्वतःबद्दल न्यूनगंड, भीती स्वतःबद्दल असं का असतं आणि एखादी व्यक्ती खूपच कॉन्फिडंट आणि अशी का असते? तर ह्या सगळ्यांचं उत्तर आपल्याला या पुस्तकामध्ये मिळणार आहे. यांनी हे पुस्तक का लिहिलं हेही आपल्याला सांगितलं होतं की जसं त्यांनी स्वतःचं आयुष्य बदलवलं, त्यांनी जे मनासारखं आयुष्य जे जगले तसंच दुसऱ्यांनी जगावं आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या शंका, कुशंका, दुःख, यातना यांच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी यांना जोसेफ मर्फी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं की हे जे शक्ती आहे ही चमत्कार घडवणारी शक्ती म्हणजे काय, तर तुमचं अंतर्मन आहे. आणि आपल्याला आपला आजार बरं करण्याची हिलिंग पॉवरच आपल्याला परमेश्वराने दिली आहे. त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये असलेली एक गाठ जी त्यांच्या शरीरामध्ये होती ती त्यांनी अंतर्मनाच्या शक्तीनं दुरुस्त केली, घालवली तिला. सो अंतर्मनाची अफाट शक्ती ही तंत्र वापरून आपण स्वतःला बरं करू शकतो, हवं ते आपण मिळवू शकतो. हे आपल्याला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सांगितलेलं आहे. काल आपलं एवढं झालेलं होतं. भावनापूर्ण प्रार्थना चमत्कार घडवून आणते. वाचता येईल का तुला प्राजक्ता? हो, येईल ना मॅम. हम्म. तर हे बघ, मी थोडं मोठं करू का? ओके. हो. प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करते. पूर्ण प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला आठवतंय का की तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती? कुठल्या तरी संकटात सापडल्यावर, कुठली समस्या उद्भवल्यावर किंवा अगदी आणीबाणीच्या वेळी आपण प्रार्थना करतो. रोजच्या बातम्या बघितल्या तर तुम्हाला असं आढळून येईल की एखाद्या लहान मुलाचा असाध्य आजार बरा व्हावा, राष्ट्रात शांतता नांदावी किंवा एखाद्या खाणीत अडकलेल्या कामगाराच्या सुटकेसाठी मदत मिळावी म्हणून सगळे देशवासी प्रार्थना करतात. अडचणीच्या काळात प्रार्थनेने तुम्हाला नक्कीच बळ प्राप्त होते. पण प्रार्थना करण्यासाठी आपण संकटाची वाट का पाहावी? सर्व काही आलबेल असतानाही आपण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो. प्रार्थना केल्यामुळे लोकांना आलेले विविध अनुभव आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचतो. हा एक प्रकारे प्रार्थनेच्या शक्तीचा पुरावाच असतो. हे तळमळीने केलेल्या प्रार्थनेचे उदाहरण आहे.
पण चिमुकल्यांच्या लहानशा प्रार्थनांचे काय, ज्या ते जेवणाच्या आधी डोळे मिटून अत्यंत श्रद्धापूर्वक आणि मॅम हं. पेज. इथे थांबून जायचं आहे. ओके. भावपूर्ण प्रार्थना कशी करायची आपल्याला माहित आहे का? नाही. तर आज आपण हे शिकणार. आपण कधी प्रार्थना केली होती लास्ट टाइम, तुम्हाला आठवतंय? आपण नेहमी प्रार्थना कधी करतो, जेव्हा आपल्याला कुठेतरी ब्रेकडाऊन येतो किंवा चॅलेंजेस येतात, तेव्हा आपण प्रार्थना करतो. आणि प्रार्थना केल्यावरही मंदिरात आपण इन्शुरन्स सारखं तिथे जातो. तिथे परमेश्वराला सांगतो की बाबा मला इतकं देशील तर तुला मी इतकं देईल, असं होईल तर तसं करेल, तसं होईल तर तसं करेल. तर अशी आपली ही प्रार्थना असते. एखादी रोग बरा व्हावा, राष्ट्रात शांतता नांदावी, एखाद्या खाणी तळकलेल्या कामगाराच्या सुटकेसाठी सुद्धा आपण जेव्हा मास प्रेयर करतो. आणि अडचणीच्या काळामध्ये आपल्याला प्रार्थना असते, हीच एक बळ देते आपल्याला, एक असा वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो आपल्यामध्ये की नाही, माझं हे काम होणारच आहे, कारण मी माझ्या देवाला प्रार्थना केली आहे. तुमच्यामध्ये एक वेगळं काहीतरी काय म्हणतात त्याला, आंतरिक शक्ती एक वेगळी जागते त्यावेळेस, की नाही, मी प्रार्थना केली आहे म्हणजे नक्की माझं चांगलंच होणार आहे. मग रोज का नाही प्रार्थना करावी? का त्या संकटाची वाट पाहावी की ते संकट येईल आणि मग मी प्रार्थना करेल? सगळं काही ऑल इज वेल चालू आहे, तर आपली प्रार्थना हा रोजचा भाग का होऊ शकत नाही? प्रार्थना केल्याने आपण ऐकतो की इथे प्रार्थना झाली तर या लोकांना चांगला अनुभव आला, किंवा प्रार्थनेमुळे हा हा फरक पडलेला आहे. आपण नेहमी असं वाचतो किंवा बघतो सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. मग प्रार्थनेने खूप काही चांगलं होऊ शकतं. एखाद्या छोट्या चिमुकल्याची प्रार्थना सुद्धा आपण पाहिलेली आहे शाळेमध्ये. मिटून आपण रोज जेवताना किंवा श्रद्धापूर्वक छोटे छोटे मुलं शाळेमध्ये प्रार्थना करतात. ओके. त्यांचं मन किती स्वच्छ असतं. आणि आपला परमेश्वरासोबत एक कनेक्शन म्हणून ही प्रार्थना असते. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण वरच्या शक्तीसोबत एनलाइंड होतो. आपल्या वरच्या शक्तीसोबत आपण बोलतो. पुढे. बऱ्याच लोकांसोबत. बऱ्याच लोकांसोबत काम करत असताना मला विविध प्रकारच्या प्रार्थनांचा अभ्यास करायला मिळाला. माझ्या जीवनात मी प्रार्थनेच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनाही घेतलेल्या या अनुभूतीच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रार्थनेचे महत्त्व आणि ती कशी करावी हे एखाद्याला कसं समजून सांगायचं. संकटात किंवा अडचणीत सापडल्यानंतर मनुष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे ऐकून व समजून घेण्याची कुवत त्याच्या ठायी उरत नाही. अशा वेळेला त्याला असा मार्ग हवा असतो ज्यामुळे त्याला त्याच्या परिस्थितीवर हमखास मात करता येईल. हम्म. अं, बऱ्याच लोकांसोबत काम जेव्हा केलं डॉक्टर जोझेफ मर्फी यांनी, आणि त्यांनी स्टडी केली की कसे लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतात. आणि त्यांनी स्टडी करून स्वतःचे सामर्थ्य, त्यांचा अनुभव घेतला, त्यांचं सामर्थ्य स्वतः वाढवलं त्यांनी. एक मिनिट. आणि त्यांच्या सोबत सोबत इतरही लोकांनी या संदर्भाबद्दल चर्चा केली. चर्चा करत करत त्यांना कळलं की प्रार्थना का महत्वाची आहे, कशी करावी. मग जेव्हा एखाद्याला कसं समजून सांगावं की बाबा संकटात पडल्यावर कशी प्रार्थना करत असतात. पण संकटात किंवा अडचणीत सापडल्यावर व्यक्ती हा ती विचार करण्याची त्याची शक्ती राहत नाही. कारण संकट असताना आपण लोकांचे उपदेश कधीच ऐकू शकत नाही. ते विचार करण्याची शक्ती सुद्धा तो गमावून बसतो. ते समोरचा व्यक्ती काय सांगत आहे काय नाही तो म्हणजे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. मग अशा वेळेस आपल्याला मार्ग हवा असतो. आणि त्या परिस्थितीवर हमखास मात करायसाठी आपल्याला मार्ग हा ही बुकच सांगणार आहे की मार्ग तो कुठला आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये. सॉरी. मग थोडं पेज. हां. या पुस्तकाची विशेष वैशिष्ट्ये. या पुस्तकाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे ज्याचा साधा सरळ व्यवहारात होणारा उपयोग. या पुस्तकाचे तुम्हाला अशी काही वापरण्याजोगी सूत्र आढळतील
ज्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात सहज उपयोग करता येईल. माझ्या संपर्कात येणाऱ्या अनेक स्त्री पुरुषांना मी ही सोपी सूत्रे, तंत्र शिकवली आहेत. या पुस्तकाचे आणखी एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बरेचदा ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतंच तुमच्या वाट्याला काय येतं यामागचे कारण, त्याचा कारणभाव तुम्हाला यात मिळेल. अनेक लोक मला विचारतात, अनेकदा प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेची अनुभूती का येत नाही? या तक्रारीचे कारण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. अंतर्मनापासून प्रार्थना करत अपेक्षित फळ प्राप्त कसं करून घ्यायचंय याचे वर्णन या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देते. या विविध प्रकारच्या प्रार्थनांची मदत तुम्हाला अडचणीच्या वेळी होईलच. येस. तर हे पुस्तक जे आहे अतिशय वेगळं आहे. आपल्याला म्हणजे डाऊन टू अर्थ प्रॅक्टिकली कसं राहून ही बुक आपल्याला एक वेगळ्या प्रकारे एक युनिक वे देणार आहे प्रार्थनेचा. आपल्याला अशी सूत्र सापडतील की खूप इझी सहज आहे, जी आपण रोजच्या जीवनात वापरून आपल्या प्रार्थनेला साकार करू शकतो, आपल्या प्रार्थनांचं स्वप्नांना जे काही आहे ते. सो माझ्या संपर्कात येणाऱ्या अनेक स्त्री पुरुषांना त्यांनी ही डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या आयुष्यामध्ये जे काही लोक त्यांच्या संपर्कात आले त्या सगळ्यांना त्यांनी ही सूत्र सांगितली, ही तंत्र शिकवली, ही कशी प्रार्थना करायची, कसं आपल्या विचारांना बदलवायचं, कसं जीवन सहज साधं सोपं करता येईल. ज्यावेळी आपला म्हणजे या कधी कधी असं होतं की प्रार्थना करूनही काही काही लोकांच्या जीवनामध्ये तो फरक पडत नाही किंवा ते त्यांच्या वाट्याला येत नाही. मग याच्या मागचं कारण काय आहे? कुठे माझं म्हणजे कुठे मी कमी ठरलो किंवा काय असं झालं की माझी प्रार्थना पूर्ण होत नाही आहे. अनेकदा काही काही लोकांना हे वाटतं की मी एवढं सगळं करतो, मी रोज देवाकडे जातो, मी रोज देवाची प्रार्थना करतो, सकाळी उठल्यावर मी पूजा पाठ सगळं माझं चालू आहे, पण तरी कुठे ना कुठे तरी माझ्या लाईफमध्ये मला जे हवं ते मिळत नाहीये असं वाटतं. तर का याचं कारण काय आहे? तर याचं कारण आपल्याला ही बुक सांगणार आहे. अंतर्मनापासून प्रार्थना करून अनपेक्षित फळ कसं प्राप्त आपल्याला मिळणार आहे, कसं प्राप्त करून घ्यायचं आहे, हे आपल्याला अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि या पुस्तकाने आपल्याला त्या प्रार्थनेचं महत्त्व, त्या अंतर्मनाचं महत्त्व सुद्धा पटवून दिलेलं आहे. या विविध प्रकारच्या प्रार्थनांची मदत नक्कीच आपल्याला पुढे होणार आहे. आणि प्रार्थना कशी करायची, अंतर्मनातून कशी करायची, कसं आपल्याला अपेक्षित फळ प्राप्त करून घ्यायचं, या पुस्तकामध्ये आपल्याला पुढे दिसणार. तो विश्वास कशावर ठेवायचा? विश्वास कशावर ठेवावा? अनेक लोकांना असे वाटते की आपली प्रार्थना फळाला येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या त्या गोष्टीवरचा विश्वास. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते. प्रार्थनेची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला किंवा विचाराला प्रतिसाद देते. प्रार्थनेवरील विश्वास हेच तर जगातल्या सर्व धर्मांचे मूळ असलेले गूढ तत्व आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, तरी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे फळ तुम्हाला कसं प्राप्त होते? सर्व धर्मातल्या लोकांना प्रार्थनेचे फळ कसे बरं मिळते? कारण प्रार्थनेला कुठलाही धर्म नसतो. प्रार्थना कुठल्याही विधींनी पूर्ण होत नाही. बळी दिल्याने किंवा प्रसाद चढवल्याने ती पूर्ण होत नाही. तर प्रार्थना करण्यामागच्या दृढ विश्वासामुळे किंवा अंतर्मनाच्या ग्रहण क्षमतेमुळेच ती फळास येते. हम्म. अनेक लोकांना असं वाटत असतं की प्रार्थना फळाला येण्यामागचं मुख्य कारण काय आहे? अ, त्या गोष्टीवरचा विश्वास, किती परिस्थिती, प्रार्थनेची अनुभूती जेव्हा येते तेव्हा म्हणजे ऍक्च्युली प्रार्थना तेव्हा कम्प्लीट होते जेव्हा आपलं अंतर्मन आणि आपली इच्छा हे एका लाईनमध्ये अलाइनमेंट होतात. आपले विचार त्या त्या गोष्टीबद्दल परफेक्ट आपला जो विचार असतो तो, आपल्याला ती गोष्ट हवी आहे पण त्या गोष्टीबद्दल आपले विचार कसे आहे, आपला त्याच्यावर विश्वास आहे की नाही. सो प्रार्थनेची अनुभूती तेव्हाच येते जेव्हा आपले अंतर्मन म्हणजे तुमची अंदरचं जे मन आहे, आंतरिक मन, त्या इच्छेला आणि त्याच्या सोबत येणारा तो पॉझिटिव्ह थॉट, त्या विचाराला
जेव्हा ते प्रतिसाद देतं आणि तेव्हाच ती प्रार्थना पूर्ण होते. प्रार्थनेवरील विश्वास हे सगळ्यात मोठं गूढ तत्व आहे. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, ख्रिश्चन आहात की बौद्ध आहात की इस्लाम आहात की इस्लाम आहात की हिंदू आहात, यावर काहीही प्रार्थनेचं फळ नाही आहे. तुम्ही उपवास करत आहात की तुम्ही एखादं नवस बोलला आहात की काय, त्याच्यावर नाही आहे. कुठल्याही विधीनी प्रार्थना पूर्ण होत नाही. प्रसाद चढवल्याने नाही, बळी दिल्याने नाही, तर त्याच्या मागचा दृढ विश्वास आणि तुमच्या अंतर्मनाची क्षमता. आपल्या अंतर्मनामध्ये ट्रमेंडस शक्ती आहे पूर्ण करण्याची. आपण आपल्या अंतर्मनाची शक्तीचा कधीही वापर करत नाही. तर त्या शक्तीचा वापर करून आणि आपले विचार जेव्हा जुळतात, जेव्हा ते एका लाईन मध्ये येतात, आणि तेव्हा मग ती गोष्ट पूर्ण होते. हम्म. विश्वास आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात उठणारे विविध विचार. तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याप्रमाणे घटना घडून आल्यानंतर त्यावर तुमचा विश्वास बसतो. त्यातून श्रद्धा निर्माण होते. असंच तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होते. तुम्ही कुठलीही गोष्ट का व कशासाठी करत आहात हे समजून घेऊन त्यावर योग्य अशी प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणे यामागचे मुख्य कारण आहे तुम्ही मनापासून केलेली भावपूर्ण प्रार्थना. येस. विश्वास आणि श्रद्धा जेव्हा आपण पूर्णपणे सरेंडर करतो, आपण मॅजिक बुक मध्ये ऐकलेलं आहे की सरेंडर करायचं पूर्णपणे आणि ठाम विश्वास ठेवायचा आहे. तेवढी ती श्रद्धा, विश्वास, आणि त्याच्या सोबत सोबत तुमचे विचार. तुमचा विश्वासही आहे, तुमची श्रद्धाही आहे, पण तुमचे विचार डगमगले. होईलच का, नाहीच होईल, असं कधी झालं का, मी तेवढं काही कमवत नाही, माझ्यामध्ये तेवढी क्षमता नाही, मी तेवढी शिकलेली नाही आहे, मी तिथे बोलू शकेल का, हे जेव्हा का विचार आपल्या डोक्यात येतील. तुमची श्रद्धा म्हणजे विश्वासही आहे की होईल होईल होईल, पण कुठेतरी सडनली तुमच्या मनामध्ये एक थॉट पॉपअप होऊन जाईल की नाही, असं काही होईल का, झालं म्हणजे तो विचार आला, संपलं सगळं. सो विश्वास, श्रद्धा आणि याच्यासोबत सोबत उडणारे तुमचे विविध विचार. ज्याप्रमाणे तुम्ही विचार करणार त्याप्रमाणे त्या घडून येणार, आणि तसा तसा आपल्याला विश्वास बसतो, श्रद्धा निर्माण होते. तर आपल्या मनाच्या शरीराच्या संदर्भात कुठली गोष्ट का व कशासाठी करत आहे हे समजून घेणे, त्यावर योग्य प्रार्थना करणे, त्याचे विचार आणि तशी इच्छा, हे त्याच्या मागचं कारण असतं, आणि हीच असते ती मनापासून केलेली भावपूर्ण प्रार्थना. सो ही पुस्तक अतिशय सुंदर आहे. फर्स्ट लेसन तर खूपच छान आहे. सो तीव्र इच्छा म्हणजेच प्रार्थना होय. आपल्यापैकी प्रत्येकाला आरोग्य, सुख, शांती, सुरक्षितता, मानसिक आणि आर्थिक स्थैर्य हवे असते. परंतु ते आपल्याला मिळतेच असं नाही. एका प्राध्यापकाने माझ्याशी नुकतेच कबूल केले की मला माहीत आहे की मी जर माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनांना, मनातील विचारांना योग्य दिशा दिली तर माझ्या आयुष्यातील ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर माझ्या हृदयावर आलेला ताण कमी होऊ शकतो. मला हे सर्व समजते, पण खरी अडचण ही आहे की मनात येणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कोणतं तंत्र किंवा कार्यपद्धती वापरावी याचं ज्ञान मला नाही. मन सतत अस्थिर असल्यामुळे समस्या निर्माण झाल्या की त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करावं हे सुचत नसल्यामुळे मन हताश होते आणि पराभूत झाल्याची भावना मनात निर्माण होते. आपलं जीवन हे पूर्णपणे निरोगी असावं ही त्यांची इच्छा होती. अंतर्मनाचे कार्य कशा प्रकारे चालतं हे जाणून घेण्याची आवश्यकता त्यांना होती. हे ज्ञान त्यांना मिळालं तर ते पूर्णपणे निरोगी होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी या पुस्तकात दिलेल्या उपचार पद्धती अंमलात आणल्या व त्यामुळे ते पूर्णपणे बरे झाले. येस. इंग्लिशच्या बुकमध्ये अगदी खूप सुंदर असं वेगळं सांगितलंय, म्हणजे मी थोडंसं त्याच्यातूनच समजून सांगते तुम्हाला की एव्हरी वन हॅज अ डिझायर. सगळ्यांना एक इच्छा असते की मला छान हेल्थ हवं, मला हॅपीनेस हवा, मला सिक्युरिटी पाहिजे, मला पीस ऑफ माइंड पाहिजे, मला ट्रू एक्सप्रेशन्स, ट्रू लव्ह पाहिजे. पण किती लोक हे अचीव करतात आपल्या आयुष्यामध्ये? तर युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर होते, त्यांनी जेव्हा सांगितलं त्यांना की
मला माहित आहे की मला माझं चेंज पाहिजे माझ्या मेंटल पॅटर्नमध्ये, माझ्या इमोशनल लाईफमध्ये, माझ्या हार्ट कंडिशनमध्ये. मला हे सगळं काही इम्प्रूव्ह करायचं आहे. मला हे माहित आहे. प्रॉब्लेम काय आहे? पण ती टेक्निक माहित नाही मला, ती प्रोसेस नाही माहित आहे की कसं हे करायचं. ओके. आणि माझं जे मन आहे ते पुन्हा असं अपवळे पुढे मागे पुढे मागे याच्यामुळं माझं मन जे आहे ते स्थिर नाही राहत. आणि त्यामुळं काय होतं, मन स्थिर नाहीये, विचार स्थिर नाहीये, तर फील फ्रस्ट्रेटेड, अनहॅपी आणि डिफिटेड. म्हणजे मग तेव्हा काय होतं आपल्याला, अगदी चिडचिड, फ्रस्ट्रेटेड वाटणं, हरल्यासारखं वाटणं, मनामध्ये असं दुःखद भावना, अनहॅपीनेस. तो ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे तेव्हा प्रोफेसरने त्यांना सांगितलं. मग प्रोफेसरचं काय होतं डिझायरेट, की त्याला परफेक्ट हेल्थ हवी होती. त्याचं होतं की मला एकदम निरोगी आयुष्य जगायचं आहे. सो व्हॉट ही निडेड वॉज द नॉलेज. म्हणजे त्याला काय काय आवश्यक होतं याच्यासाठी, तर त्याच्या माइंड त्याच्यासाठी कसं काम करावं, त्याच्यासाठी त्याची फुलफिल डिझायर जर त्याला करून घ्यायची असेल, तर सगळ्यात आधी त्याला पूर्णपणे निरोगी होऊन त्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे ज्ञान जेव्हा त्याला मिळालं, त्यासाठी या पुस्तकामध्ये मग डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी कशी उपचार पद्धती अंमलात आणली आहे आणि कसं त्यांना पूर्णपणे बरं केलं आहे, हे पुढे सांगितलेलं आहे. त्या प्रोफेसरची इच्छा होती की त्याला छान आरोग्य पाहिजे आहे आणि हे आरोग्य त्याला मिळू शकतं. तर यामध्ये ते आरोग्य कसं मिळालं ते पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला पुढे मिळणार आहे. त्यांच्या सगळ्या क्लायंट्सचे त्यांनी पूर्ण एक आपल्याला माहिती सुद्धा दिली आहे. मन हे सर्वांसाठी सामायिक असतं. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार करणारी शक्ती ही या ब्रह्मांडात आधीपासूनच म्हणजेच या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात होती. ती धर्माची निर्मिती होण्यापूर्वीपासून अस्तित्वात होती. जीवनाचे महान तत्वज्ञान, शाश्वत सत्य आणि सिद्धांत हे धर्माच्या अस्तित्वापेक्षा खूपच पुरातन आहे. अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्याने तुम्ही तुमचे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की जे काही तुमचे धैर्य आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, त्या ध्येयाला तुमच्या रोमारोमात, तन्मनात भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येय प्राप्त पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल. येस. आपल्या अंतर्मनाची ही जी विलक्षण चमत्कार करणारी शक्ती ही ब्रह्मांडामध्ये आधीपासून आहे. विश्वनिर्मितीच्या आधीपासून आहे. धर्माची निर्मिती होण्याच्या पूर्वीच ती आधीच होती. या आपल्या आयुष्याचं महत्वाचं जे तत्वज्ञान आहे, हे शाश्वत सत्य सिद्धांत धर्माच्या अस्तित्वापेक्षाही खूप जुने आहे. या अद्भुत शक्तीच्या साह्याने आपण शारीरिक, मानसिक आरोग्य छान प्राप्त करू शकतो. आपला कॉन्फिडन्स वाढेल, दारिद्र्य, दुःख, अपयश हे कोसो दूर जातील. फक्त आपल्याला काय करायचंय, आपलं काय ध्येय आहे, आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे. मग या ध्येयाला आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असं ते भिनलं पाहिजे. आणि तेव्हाच तुमच्या अंतर्मनाची जी ताकद आहे ते तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचेल आणि मगच तुम्हाला सकारात्मक त्याचा आउटकम प्रतिसाद मिळणार आहे. आजच नव्हे, आत्ताच तुम्ही याला सुरुवात करा. या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. आणि तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक, अपयशाचे, नैराश्याचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसत नाही. तर आपल्याला तयार व्हायचं आहे, चमत्काराची अनुभूती घ्यायची आहे, सतत आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. प्रयत्नशील राहू तर आपल्या मनामधले जे नकारात्मक, मी आता म्हणजे नकारात्मक विचार येत नाही असं कोणीही इथे म्हणणार नाही, जितके लोक इथे प्रेझेंट असतील त्यापैकी. आता जसं शेअर मार्केट बद्दल कालच माझ्या मनात असं आलं, शेअर मार्केट इतकं पळत आहे, जेव्हा पोर्टफोलिओ बघतो क्विक अँड फास्ट, पटकीने आपल्या डोक्यामध्ये एकदम निगेटिव्ह थॉट येतो. तर हा थॉट नाही यायला पाहिजे.
नकारात्मक अपयश नैराश्याचे विचार दूर होऊन आपल्याला आता स्वच्छ सूर्यप्रकाश स्पष्ट दिसला पाहिजे. याचे जे लेसन्स आहेत ते न वाचता आपण आजचा फर्स्ट डे घेऊया. एक शॉर्ट पॅरेग्राफ फर्स्ट. चलो प्राजक्ता स्टार्ट. येस. तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. तुम्हाला अपेक्षित असलेले सुंदर, भाग्यशाली, सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच दडलंय. या खजिन्याचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे. मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवीत. असीम संपत्तीचे भंडार निरखून पाहायला हवं. तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा, त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. येस. खजिना हा आपल्या आतमध्ये आहे. तुमच्या आतच दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. आपल्या आतमध्ये एक माईन आहे. एक म्हणजे कसं खजिना म्हणजे काय म्हणतात त्याला, अं, खनिज जिथून काढत होती जागा आहे. छान. हा. तर खाण आहे आपल्या आतमध्येच, एक सोन्याची खाण आहे. आणि ते सोनं मला मिळवायचं आहे. सोन्याची खाण मधून मला सोनं काढायसाठी मला ते खोदावं लागणार आहे. मग ते ती सोन्याची खाण म्हणजे ते सोनं काय आहे, तर माझे विचार. माझे विचार जितकी जास्तीत जास्त चांगले होईल तेवढं जास्तीत जास्त माझ्याजवळ म्हणजे छान छान असा माझा खजिना बाहेर पडेल. मला छान छान दागिने मिळतील. मग काय, तर माझे स्वप्न पूर्ण होईल. अपेक्षित असलेलं सुंदर घर, भाग्यशाली, सुखद, समृद्ध आयुष्य जर आपल्याला जीवन जगायचं आहे, तर ते माझ्या आतमध्ये आहे. मला माझ्या खजिन्याचा वापर करायचा आहे, माझ्या माझ्या चांगल्या विचारांचा वापर करायचा आहे. आणि एक यशस्वी जीवन मला जगावं लागणार आहे. आणि तुम्ही यशस्वी जीवन जगू शकाल जर तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या या खजिन्यांना खणलं तर. तुमच्या आतमध्ये इतकी शक्ती आहे, ती तुम्हाला ओळखायची आहे. तुमच्या आतमधल्या मनाची तुम्हाला कवाड म्हणजेच दार उघडायची आहे. आणि ती ती दार उघडून जेव्हा तुम्ही बघाल, तर तुमच्या आतमध्ये तुम्हाला असीम संपत्तीचा भांडार मिळेल. आणि ती शक्ती तुम्ही वापरून तुम्हाला तुमच्या संपत्तीचा साक्षात्कार घडेल. म्हणजे तुमच्या संपत्तीचा म्हणजे तुमच्या अंदर जेव्हा ती शक्ती तुम्ही बघाल, तुमचे ते विचार बदलेल आणि मग कसा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो, तुम्हाला त्याचा साक्षात्कार येईल. अनेकांना याची कल्पनाच नसते की आज आत दडलेल्या या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळवू शकतो. आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची अनेकांना जाणीवच नसते. त्यांना हे माहितीच नसतं की आपल्या अंतर्यामी असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे, ज्या योगे ते यशस्वी बनू शकतात. येस. आपल्याला कल्पना नाही, किंवा याआधी आपण वाचले आहे, किंवा मे बी पुष्कळ लोकांनी ही वाचले नसेल किंवा माहिती नसेल की जे काही ते आपल्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्ये मोठा खजिना दडलेला आहे. आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो. आपल्या आतमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि आपल्या अंतर्मनाची असीम बुद्धिमत्ता जी आहे ती आतमध्येच दडलेली आहे. आणि त्याचा वापर करूनच आपण यशस्वी बनू शकतो. फॉर एक्झाम्पल यांनी दिले आहे की एक साधा कागदाचा तुकडा न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा, त्याच्या अंगी जेव्हा मॅग्नेटिक फील्ड त्याची वाढते, त्याचं चुंबकीय गुण जेव्हा वाढतं, तर तो 12 पटीनं जेवढं वजन उचलू शकतो. सेम आहे की तुम्ही तुमच्या विचारांचे कसे मॅग्नेट बनता. तुमचे विचार जितके जास्तीत जास्त चांगल्या विचारांचं तुम्ही मॅग्नेट बनाल, म्हणजे चांगले विचार तुमची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती वाढवेल. एकदा तुमचे चांगले विचार झाले, तुमची मॅग्नेटिक फील्ड वाढली जास्त, की मग तुम्ही सहज मला हव्या त्या गोष्टी कॅच करू शकता. सहज ते तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि तुमचे विचार जर असेल, नाही हे होऊ शकत नाही, हे असं होतं का, असं केल्याने कधी होतं का, एक विचार बदलल्याने असं होतं का, इथे कुठे सांगितले आहे, मी हे करूच शकत नाही, नाही माझ्याने होणारच नाही, हे विचार म्हणजे मग हे चुंबकीय गुण कुठलं पाहिजे तुम्हाला, चांगलं हवं की वाईट, ते हे आपण ठरवायचं. की माझं चुंबकीय गुण मला वाढवायचं, तर मी काय चांगले विचार करू की वाईट विचार करू. पुढे. अगदी याचप्रमाणे जगात दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक असे असतात की
त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव असते. त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते. वाचून आपण यशस्वी होण्यासाठीच जन्मले आहोत, असं त्यांचे ठाम मत असते. पुढचे वाचून घे. ओके. परंतु दुर्दैवाने इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या कुवतीवर, क्षमतांवर शंका घेतात. जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांना वाटतं की मी अयशस्वी झालो तर, माझे आर्थिक नुकसान झाले तर, मग लोक मला काय म्हणतील? अशा अनेक विचारांनी ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या या संधीचा कधीच लाभ घेऊ शकत नाही. मग यशाच्या शिखरावर न जाता ते आहे तिथेच अडकून बसतात. येस. म्हणजे काही लोक, दोन प्रकारचे लोक आहे. काही असतात ते ऑलरेडी म्हणजे बाय बर्थ म्हणा किंवा कुठून तरी म्हणजे असं त्यांच्या आतमध्येच ती एक शक्ती असते, तो आत्मविश्वास असता ठासून भरलेला असतो. भले त्यांच्याकडे गुण असो नसो ते त्याचा विचार करत नाही, पण नाही मी हे करणार, मला इथे यश येणार, माझ्यामध्ये हे आहे, मी करू शकतो. हे त्यांचं ठाम मत असतं की मी जन्म घेतलाय तो यशस्वी होण्यासाठीच घेतलेला आहे. काही काही लोकांचं असं 101% त्यांच्या स्वतःवरच खूप विश्वास असतो. आणि काही काही असे असतात की ज्यांच्याकडे क्षमता असते, त्यांच्याकडे कॅपेबिलिटी, त्यांची ॲबिलिटी पण आहे, सगळं काही आहे, पण स्टील असं होईल का शंका, स्वतःच्याच सामर्थ्यावर शंका, स्वतःच्या कुवतीवर शंका. आणि मी जर फेल झालो तर मग मला लोक हसतील की अरे यांनी हे असं काय केलं आहे, माझ्या क्षमतेवर लोक प्रश्न उठवतील, माझं नुकसान होईल. असं कंटिन्युअस काही ना काही ते विचारांनी ते ग्रासलेले असतात. म्हणून ते लोक कधीच कुठल्या संधीचा फायदाही घेऊ शकत नाही, ना कुठल्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. ते तिथेच त्यांचं ते कुवे का मेंढक म्हणजे काय म्हणतात त्याला, विहिरीतलं मेंढक बनूनच राहतात. ते तिथले तिथेच आपल्या उड्या मारत असतात. त्यांना मोठ्या समुद्र कधी पाहण्याची इच्छा होतच नाही, आणि कुठे समुद्र आहे हेही त्यांना माहित नसते. सो या संधीचा लाभ ते कधी घेऊ शकत नाही, नाही ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकत, नाही ते कधी त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत. तर या शाश्वत रहस्याचा शोध घ्याल, त्याचा व्यवहारात उपयोग कराल, तर नक्कीच हे शाश्वत रहस्य आपल्याला यश प्राप्त करून देईल. आता हे शाश्वत रहस्य आहे काय? वाचा. हे शाश्वत रहस्य आहे तरी काय? तुम्हाला ठाऊक आहे का? अणुऊर्जा किंवा अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास का अजून काही आहे? हे शाश्वत रहस्य नाही असं, किंवा यापैकी काहीच नाही. मग हे रहस्य म्हणजे नेमके आहे तरी काय? हे आपल्याला कुठे गवसेल बरं? ते गवसले तर कसे समजून घ्यायचे त्याला, आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यशस्वी होण्यासाठी? या सर्व प्रश्नांचे उत्तर अगदीच सोपं आहे. हे रहस्य बाहेर इतरत्र कुठेही नसून ते तुमच्याच आत दडलेले आहे. हे रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य अंतर्मनातच आहे. हम्म. हे शाश्वत रहस्य काय आहे आपल्याला माहित आहे. अणुऊर्जा किंवा अंतरिक्ष जे आहे, ग्रहावरचा प्रवास, हे काय शाश्वत रहस्य आहे का? किंवा एक्झॅक्ट आहे तरी काय आहे? किंवा कोणाला सापडलं? याचा उपयोग कसा करायचा यशस्वी व्हायसाठी? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सोपं आहे. हे रहस्य कुठेही बाहेर नाही आहे, तर हे तुमच्या आत आहे, आणि ते म्हणजे तुमचं आंतरिक मन. तुमचं आंतरिक मन अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा, सामर्थ्य तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. सो आज आपण इथे थांबायचं की घ्यायचा पुढचा पॅरेग्राफ? घेऊ शकतो मॅम एक पॅराग्राफ. ठीक आहे, चालेल. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती. एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तींच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग करायला शिकलात, की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.
कारण ती शक्ती तुमच्या आत आधीपासूनच उपस्थित आहे. तुम्हाला फक्त तुमचे ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा हे शिकून आणि समजून घ्यायचंय. हम्म. ही शक्ती बाहेर इथे कुठे नाहीये, ब्रह्मांडात नाहीये, इकडे तिकडे कुठेच नाहीये. ती ती तुमच्या अंतर आहे, तुमच्या अंतर्मनात दडलेली आहे. तर ती तुमच्या शक्तीचा तुमच्या वापर करायचा आहे. एखाद्या तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अद्भुत शक्तीचा संपर्क आला, तिचा उपयोग कसा करायचा, त्याचं आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. मग त्याच्यातलं स्वास्थ्य असो, सुख, संपत्ती, आनंद हे तुम्हाला पूर्ण प्राप्त करून देण्याची शक्ती ही तुमच्या जवळच आहे. ही शक्ती बाहेर कुठेही नाही, कुठेही शोधायची गरज नाही आपल्याला. कारण ही शक्ती आधीपासूनच आपल्या जवळ आहे. फक्त एवढं आहे की हे देह गाठायसाठी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक ठिकाणी या शक्तीचा आपल्याला यशस्वी होण्यासाठी वापर करायचा आहे आणि शिकून घ्यायचंय ती की कशी करायची. पुढे आपल्याला याच्यामध्ये एक काही काही एक्सरसाइज दिल्या जातील. त्या एक्सरसाइज प्रॉपर केल्या तरच तुमचं काय म्हणतात त्याला प्रोग्रामिंग होणार. तर माइंड प्रोग्राम आपण करणार आहोत. आपली अंतर्मन शक्ती आपल्याला काढायची आहे बाहेर. सो त्याच्यासाठी आपल्याला पुढे दिलेले अभ्यास पण करावे लागतील. फक्त पुस्तक वाचून किंवा पुस्तक समजून काहीच होणार नाही. कुठलीही गोष्ट करताना आपल्याला प्रॅक्टिकली त्याच्या सगळे एक्सरसाइज पण करावे लागतील. सो अंतर्मनाची विलक्षण शक्ती ही आतमध्येच आहे. स्वास्थ्य, सुख, संपत्ती तुम्हाला काही हवं असेल तर तीही शक्ती तुम्हाला मिळवून देणार आहे. सो पुढे शिकायचं आपल्याला कसं वापरायचं. आहे ना, अजून एक 5-4 मिनिटं आहे. 5 मिनिटं आहे आपल्याकडे. 25 पर्यंत घेऊया. 5 मिनिटं मग शेअरिंग. चालेल. या पुस्तकातील साधी सोपी तंत्र आणि प्रक्रिया. या पुस्तकाचे विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या प्रक्रिया जर तुम्ही समजून घेऊन आचरणात आणल्या तर तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. त्यायोगे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकाल. तुम्ही निश्चित केलेले ध्येय, तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यातून मिळेल. मग आता कशाला उद्याची बात? आत्ताच निर्णय घ्या. आपले जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनवण्यासाठी सिद्ध व्हा. प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे. ध्येय प्राप्तीसाठी त्याचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे. हम्म. या पुस्तकामध्ये आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्या टेक्निक समजून सांगितलेल्या आहे. जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू, आपले स्वप्न पूर्ण होतील. आपल्या आतमध्ये खोलवर प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जी आवश्यक ऊर्जा आहे ती ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त आपल्याकडे काय आहे आहे पण आपल्याला उपयोग करता येत नाहीये. आपल्याला ते ऍक्च्युली माहित नाहीये म्हणून आपण उपयोग कधी केला नाही. आता आपण शिकतो आहे, आपल्याला माहित होणार आहे, तर मग आपल्याला त्याचा उपयोग पण करायचा आहे आणि आपलं ध्येय पण गाठायचं आहे. तर आजच सगळेजण तुम्ही एक प्रकारचं स्वतःला मनाला सांगा किंवा एक प्रकारचं एक ओथ घ्या, स्वतःला एक सांगा आणि एक वचन द्या की येस, मी या पुस्तकाचं प्रॉपर अध्ययन करणार. जे टेक्निक मला सांगितली आहे ती मी पूर्ण वापरणार आणि माझ्या मध्ये असलेल्या त्या विलक्षण शक्तीला मला ओळखायचंय आणि मला त्याचा वापर करायचा आहे. पुढे थांबायचं इथे की हा कम्प्लीट पॅरेग्राफ करून घेऊया. मोठा आहे का हा? हा मोठा आहे. सो आपण इथे थांबलोय ना. हे फक्त एक मार्क करून ठेवायचं होतं. ठीक आहे, इथे आपण ठेवू. एवढंच ठीक आहे. सो आतापर्यंत आपण ही बुक वाचली तर कोणाला असं काय वाटलं किंवा काही क्वेश्चन आहेत का सांगा. मॅम, मला एक क्वेश्चन होता. तुम्ही जे म्हणत होता ना मंत्र वगैरे ह्यानी, ते जे तुम्ही पहिलं सांगितलेलं ना, हम्म 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 हम्म.
हा, मग ते आध्यात्मिकले मंत्र आहे का समथिंग डिफरंट? नाही, अध्यात्मातलेच मंत्र असतात. मंत्र असतात म्हणजे मंत्र आपण कधी कधी काय असतं, पूजा करतो, मंत्र करतो. गायत्री मंत्र म्हणा किंवा शिवजीचा मंत्र म्हणा किंवा कृष्णाचा मंत्र म्हणा, मंत्र तर आपण खूपच करतो. हो, पण करतो. मंत्र करत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये कुठेतरी एक भीती, शंका वाईट विचार येतातच. येतात, हो. तर ते नाही यायला पाहिजे. तुम्ही मंत्र म्हणत आहे, तुमचा त्या मंत्रावर इतका ठाम विश्वास पाहिजे की माझा हा मंत्र 101% काम करणार आहे. ज्या दिवशी तुमचा हा थॉट प्रोसेस चेंज होईल, त्या दिवशी खरे चमत्कार घडतील. मंत्र म्हणायला तर आपण पारायण काय, भगवद्गीता काय, म्हणजे सगळंच वाचतो. पण इथे थॉट प्रोसेस काय चालू आहे, मेन तुमचं, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आहे. तर ती कशी अलाइनमेंट होईल ना? परमेश्वर म्हणाले, अरे तू तर तोंड वरतं वरतं माझ्यासोबत बोलत आहे, खूप छान छान, माझी स्तुती करतो आहे, तुझ्या डोक्यात तर हे भरलेलं आहे, मग कुठे कुठे विश्वासच नाही ना तिथे. तर मी जेव्हा बरोबर. पूर्ण सरेंडर करेल, पूर्ण विश्वास करेल, आणि तेव्हाच ती माझी प्रार्थना आहे ना, ती पूर्ण होईल. तर हे त्याचा ओके. विचार असतो. म्हणजे काही काही लोक असं म्हणतात ना, की मी इथे हे दान दिलं किंवा मी असं नवस बोलले तर माझं काम पूर्ण होतं. पण ते आता तुम्ही बघा, जिथे साईबाबा, जिथे तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. खूप लोकांचं तिथे गेल्यावर काम होतं. मोस्टली म्हणजे मी जोपर्यंत आतापर्यंत मी जेवढे ऐकले आहे, सगळ्यांनी असं सांगितले की आम्ही तिथे गेलो, आमचं झालं, आम्ही तिथे गेलो. आणि म्हणून माझ्या मिस्टरांचाही हा एक अनुभव आहे. सो का होतं? कारण की जेव्हा तो व्यक्ती त्या झोनमध्ये जातो, जेव्हा तो त्या इथे एंटर करतो आणि त्याला माहित आहे की इथे गेल्यावर माझं 100% काम होतं, तो तिथे जातो, त्याचा विचार, मग तिथे त्याचा निगेटिव्ह थॉट कुठेच येत नाही. त्याला माहित आहे साईबाबा माझं काम करणार आहे. मग ते 100% होतं. तो हा एक विचार आणि तुमचं प्रार्थना, ते अलाइनमेंट झाली पाहिजे. हे आपण आता शिकणार ना या बुकमध्ये? येस, 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 दिस इज व्हेरी गुड बुक. आणि इतकी चांगली बुक आहे. याच्यामध्ये आता सुरुवातीला थोडंसं हे आहे, इंग्लिशमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे एलॅबोरेट केलं गेल्यामुळं तिथे वेगळं, ते बुकमध्ये वेगळं आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेशनमध्ये आणि पीडीएफ मध्ये थोड्या काही काही गोष्टी इकडे तिकडे गहाळ पण होतात. पण तरी आपण ही बुक पूर्णपणे कव्हरच करणार आहोत. आणि या बुकमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या टेक्निक दिल्या. तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेस, सपोज एखादा निगेटिव्ह थॉट आला, तर मग त्याला इमिजिएट कसं तुम्ही न्यूट्रल करायचं. शिफ्ट करायचं. हा. शिफ्टिंग, न्यूट्रल, तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स, तुम्ही ते लिहायचे. अफर्मेशन्स लिहिल्याने काय होतं, सबकॉन्शियस माइंड काय आहे, ते कधी जागृत होतं, तुम्हाला कसं करायचं, हे सगळ्या टेक्निक या लेसन मध्ये पूर्ण दिले. आणि 101% ही टेक्निक काम करते, हा माझा अनुभव आहे. थँक्यू. किरीती मॅडम, हॅलो. आवाज येतो माझा? माझा आवाज येतो का? येतो. येस. येस सर. येतो. हा हा. मॅडम, आपण एक म्हणजे प्रॅक्टिस अशी ठेवू शकतो का, की आपण जेव्हा लेसन झाला तो समराईज करून आपण टेकअवेज त्यातनं काय काय घेतलेले आहेत? कारण बऱ्याचदा काय होतं की आपण काही गोष्टी समराईज जेव्हा करतो त्यातनं टेकअवेज घेतो, मग त्या इम्प्लिमेंट पण करायला चालू करतो. आपण जे टेकअवेज घेऊन ते पुढे घेत घेत गेलो तर इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने होईल. मिस नाही होणार कुठल्या गोष्टी, येस, 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 मला करूया. वाटतं. मी डेली प्राजक्ता मॅम आणि आम्ही त्याचे पॉइंटर्स पाठवू तुम्हाला, की आजच्या लेसनचे पॉइंटर्स काय होते त्याप्रमाणे, आणि जे जे आपल्याला पुढे पुढे करायचं सगळं मिळणार आहे. आणि तुम्ही सुद्धा ओके. शेअर करू शकता की तुम्ही काय टेकअवे घेतला, काय शिकला त्याच्यातून. ओके, थँक्यू. So जेणेकरून दुसरे पण शिकतील ना, मग त्यांनाही कळेल की अरे आपलं काय शिकायचं होतं. म्हणजे साधं सोपं सगळ्यांना कळत आहे की नाही, हे बुक काय आहे. जुने पार्टिसिपेंट आहे त्यांनाही मला विचार असं वाटतंय. आता आजचा जसं जसे लेक्चर कळला एक्झाम्पल्स मॅम. समोर येतील, हा, जसे जसे एक्झाम्पल्स समोर येतील मर्फीचे, याचे, तर तेव्हा आपल्याला जास्ती रत्न प्रचिती मिळत जाईल हळूहळू. येस, त्यांच्या भरपूर केसेस आहेत, त्यांचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत, त्यांचे केस स्टडीज. जे त्यांच्याजवळ जे जे कॅन्डिडेट्स आले, ज्यांचे सगळे क्लायंट्सचे त्यांनी याच्यामध्ये टेस्टमोनियल दिलेलं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं, आणि मग आपण आपलं कोरिलेट करू शकतो. आणि मग तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा कराल, तुम्ही जेव्हा अफर्मेशन्स लिहाल, तुम्ही अफर्मेशन्स बोलाल, मग तुमचा थॉट प्रोसेस चेंज होईल, तुमचा थॉट पॅटर्न चेंज होणार, आणि त्याप्रमाणे मग ते चेंजेस होत जाणार. मॅजिक बुक प्रॅक्टिस केली सगळ्यांनी? हो, मी केली आहे. व्हेरी गुड.
सो डेली मॅजिक बुकची प्रॅक्टिस करा. थँक्यू प्रेयर ही मॅम, मस्ट. एक एक विचारू का तुम्हाला? मॅजिक आणि द सिक्रेट हे दोन वेगळे बुक आहेत का सेम आहे? वेगळे आहेत. वेगळे आहेत का? सिक्रेट मूवी बघा तुम्ही. आणि मॅजिकची ही बुक आहे, त्याच्यामध्ये 28 डेजच्या प्रॅक्टिसेस दिल्या. तुम्ही मॅजिक बुक केली नाहीये? नाही, मी ऍक्च्युली तुमचं बरं मॅजिक बुक 10-12 दिवस केलं, नंतर माझं मग ऑपरेशन वगैरे जरा थोडं झालं ना, मग त्यामुळे त्याच्यात माझी ती लिंक ब्रेक झाली. मग लिंक ब्रेक झाली की सगळं ब्रेकच झालं. पण मी एक एवढं मात्र केलं की ऑपरेशन झाल्यावर मी घरी आल्यानंतर आहे ना, माझ्या हेल्थवर ग्रॅटिट्यूड लिहायला स्टार्ट केलं. मी त्याच्यातून रिकव्हरी खूप फास्ट झाली. पण माझी हेल्थवर म्हणजे मी खूप ग्रॅटिट्यूड, म्हणजे एक एक अवयव जे की मी कधी त्याच्याबद्दल विचार पण केला नव्हता, पण ते सगळं मी लिहायला स्टार्ट केलं. कारण मी ऑपरेशन झालं थोडं डिस्टर्ब झालं ना, म्हणजे असं जरा. हा पण हा. मी त्यातून फास्ट रिकव्हरी झाली. म्हणजे डॉक्टर पण म्हटलंय की इट्स मॅजिकल की तू एवढी कशी पटकन बाहेर निघाली. ग्रेट मी ग्रेट. तुमच्याशी नाही केलं, पण तुमचं जे लेक्चर झालेलं होतं ना त्यात ते मला माहिती होतं. मी थोडेसे 10-12 दिवसाचं कनेक्ट केलेलं होतं तुमच्याशी. इट्स मला तर नोव्हेंबर मधली गोष्ट आहे ती. हा हा हा. हा. व्हेरी. हम्म. या मग त्यामुळे मग ते मी ठेवलंय कंटिन्यू व्हेरी असं. नाईस. हा. आणि असे 10 एक अफर्मेशन हेल्थच्या रिलेटेड म्हणजे स्वतःबद्दल असे काढलेत, आणि ते डेली प्रॅक्टिस वगैरे तेवढं ठेवले. नाही, खूप छान, खूपच छान. इथे हेल्थ हा. अप्लिकेशन पण आहे आपल्याला पुढे या पुस्तकामध्ये. ते कसं तो लेसन लर्निंग झालं ना मला. हम्म. आय ओ पण झाले आता. म्हणून तर मी म्हणलं आता हे मला करायचंय, सबकॉन्शियस माइंडचं पण. आणि त्यात मला फक्त त्यासोबत हेल्थ सोबत तुम्ही. रिलेटेडच थोडे निगेटिव्ह थॉट्स होते ना, त्या हम्म. असं त्यातूनच मला आले पण बाहेर आता ऑलमोस्ट. पण ते पूर्ण बरं म्हणजे म्हणतात ना, तो किडा पूर्ण बाहेर निघाला नाही याचं. नाही नाही, होईल, सगळं होईल. आणि वी आर अ ह्युमन बिंग. होतं कधी कधी, म्हणजे तुम्ही कन म्हणा किंवा मीही आहे असं नाहीये. सगळ्यांच्याच मनामध्ये तेच तर आपल्याला म्हणजे विजय मिळवायचा आहे. आपल्या ज्या मनाच्या विचारावर, मनाच्या शक्तीला आपल्याला विजय मिळवायचा आहे, की मला माझं सगळं चांगलं होणारच आहे. माझं हे चांगलं होणार. अं, बस. हाच आपल्याला थॉट प्रोसेस आपल्याला चेंज करायचा आहे. आणि तेव्हाच मॅजिक, मिरॅकल सगळं. आणि मॅजिक बुकमध्ये जे थँक्यू आहे ना, ते वन ऑफ द बेस्ट प्रेयर आहे. सो तुम्ही थँक्यू, ग्रॅटिट्यूड केलं तुमचं. हेल्थ अफर्मेशन्स वगैरे सगळे छान काम केले. आणि अजून तुमचं खूप छान होईल सगळं. येस येस. थँक्यू. एनिवन एल्स? आणखी कोणाला काही बोलायचं का? 28 झाले आहे. 2 मिनिट आपल्याकडे, 2 मिनिट. प्राजक्ता मॅम, समराईज. समरी सांगा प्राजक्ता मॅम तुम्ही, किंवा अजून कोणाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल. यांनी शेअरिंग केल्यानंतर सगळ्यांनी वाव वाव म्हणायचं होतं सगळ्यांना स्वतः. म्हणजे जेणेकरून आपल्याही आयुष्यामध्ये छान छान फरक पडेल. आपण हे शिकलो आहे, मॅजिकची डेली प्रॅक्टिस करा. ऍटलिस्ट ओरल वाले तरी तुम्ही एक्सरसाइज करत राहा. आपण आता म्हणजे हे नाही आहे, म्हणजे आपण मॅजिक बुक करत नाही तर प्रॅक्टिस सोडू नका. डेली ग्रॅटिट्यूड लिहायचे, मॅजिक फुटस्टेप करायचं, मॅजिकल मॉर्निंग करायचं, टू डू लिस्ट, मॅजिक वॉन्ड, मॅजिक डस्ट, त्याच्यानंतर मॅजिक इन्ग्रेडियंट, मॅजिकल एअर, मॅजिक स्टोन. हे कंटिन्यू एक तुम्ही ना पॅटर्न बनवा तुमचा, लिहून ठेवा त्याच्यामध्ये. जसं प्राजक्ता मॅमनी मागे शेअर केलेलं होतं, एक कॅलेंडर बनवा. त्याच्यामध्ये तुमच्या 8 किंवा 9 प्रॅक्टिसेस लिहा. आणि तुमचं 1 to 30 दिवस जे काय आहे ते. आणि आज तुम्ही काय काय केलं त्याच्यावर टिकमार्क करत जा. एंड ऑफ द मंथ मग ते आपल्या ग्रुपला टाका, की मी इतके दिवस ही प्रॅक्टिस केली. हा आजचा तुमचा होमवर्क आहे. कॅलेंडर बनवायचे. 9, 5, 4 जितक्या प्रॅक्टिस तुम्हाला कराव्याशा वाटतात किंवा तुमच्याकडून होतील असं तुम्हाला वाटतं, त्या तुम्ही लिहा. त्याला मार्क करायचे रोज, की मी आज ही प्रॅक्टिस केली. जसं मी आज सकाळी ग्रॅटिट्यूड लिहिले, मॅजिकल फुटस्टेप माझं झालेलं आहे. हे 2 झालेले आहे. आता मॅजिकल एअर करायसाठी जेव्हा मी बाहेर मॉर्निंग वॉकला जाणार
तर मी तिथे करणार. वाव. आणि थँक्यू प्राजक्ता मॅम, लिंक पाठवली, मी जॉईन केलं. थँक्यू. येस, बोला. ऍक्च्युली आजच्या लेसनचं टेक अवे मी आहे असं आहे असं म्हणेन की हे समजलं की खरंच सबकॉन्शियस ब्रेन जे आपण बोलतो, सबकॉन्शियस माइंड जे बोलतो, ते खरंच किती पॉवरफुल आहे. हे जे काही लिहिलं होतं की म्हणजे बरंच म्हणजे असे काही प्रश्न होते की जे खरंच माइंडमध्ये आहे आणि असतील बऱ्याच लोकांच्या की खरंच मी एवढं प्रेयर करते पण का ती वर्क होत नाही, मी एवढी प्रार्थना करते पण ती का वर्क होत नाही. कारण तिथे काहीतरी मिसिंग असतं ना, जी फ्रिक्वेन्सी ट्यून इन व्हायला पाहिजे ती होत नसते, म्हणून ते होत नसतं. पण ॲक्च्युअलमध्ये ते काय आहे? फ्रिक्वेन्सी ट्यून इन न होणं म्हणजे काय, हे पुढे पुढे आपल्याला कळणार आहे. पण एक जस्ट एक अंदाज आलाय की खरंच या म्हणजे माझ्या या प्रश्नाचं मला उत्तर या पुस्तकातून मिळणार आहे. त्याच प्रकारे दुसरं असं आहे की अजून एक असं दिलंय की खरंच आहे जेव्हा एखादं चॅलेंज आपल्याला येतं ते म्हणजे जर आपण आपला पास्ट किंवा आतापर्यंतचं जर स्कॅन केलं लाईफ, तर खरंच आहे जेव्हा चॅलेंज येतं एखाद्या परिस्थितीमध्ये तेव्हाच आपल्याला देव बाप्पा आठवतो, तेव्हाच आपण प्रार्थना करतो. पण असं का, म्हणजे जेव्हा आपण चांगल्या परिस्थितीत असतो तेव्हा का नाही प्रार्थना करायची, किंवा जेव्हा चांगल्या परिस्थितीत आहे तेव्हा का आपण त्या गोष्टीविषयी बोलू शकत नाही, किंवा एक बोलणं म्हणजे काइंड ऑफ ब्लेसिंग्सच आहे राईट. आपण आता ते मॅजिक बुकमुळे करतो पण यापूर्वी आपण नाही केलंय ते. सो तो एक उलगडा झाला. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांची समजूत असते नवस केल्याने म्हणा, म्हणजे मी प्लीज या अगेन्स्ट नाहीये, मी बुकमधून जे मला समजलंय ते मी बोलतेय, ठीक आहे. तर म्हणजे बरं असं असतं की नवस केल्याने, देवाला प्रसाद चढवल्याने, देवाला तेल वाहिल्याने, अमुक अमुक हे केल्याने, दक्षिणा टाकल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. बट बिलकुल तसं नाहीये हे. अ, खरंच म्हणजे हे याच्यावरच डिपेंड आहे की आपल्या मनातली तीव्र इच्छा आणि आपले जे विचार आहे यांना आपण कसं प्रतिसाद देतो. म्हणजे तुमचं आपलं अंतर्मन जे आहे ते तुमच्या तीव्र इच्छेला कसं प्रतिसाद देतं याच्यावर ते डिपेंड आहे. आणि आपण या पुस्तकात हेच शिकणार आहे की आपल्या अंतर्मनाला आपण कसं ट्रेन करायचं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कसं फोकस ट्रेन करणार आहे की खरंच माझ्या ज्या फक्त आणि फक्त तीव्र इच्छा आहे त्याच्याकडे फोकस कर, जेणेकरून आपल्या कोणत्याही एरियातल्या ज्या इच्छा असतील ज्या खूप फास्ट मध्ये त्याला एक एनर्जी मिळणार आहे. जसं आपण लहानपणी गेम खेळायचो, 10x स्पीडवर पळताना कसं पळतो आणि आपलं जेव्हा एनर्जी स्लो होत असते किंवा संपत आलेली असते, आपल्याला लाईफलाईन हवी असते, तेव्हा कसं मूव्ह होत असतात. स्वतः आपल्याला या बुकच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की 10x मध्ये काहीतरी मिळणार आहे, जेणेकरून आपण ती एनर्जी आता टुवर्ड्स आपलं जे स्वप्नांचं लाईफ आहे त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला मिळणार आहे. सो हा टेक अवे आहे आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे पुढे पुढे जाण्यासाठी. मला असं झालंय की आता फर्स्ट लेसन मी आजच वाचू की काय, पण नाही, मी बुक सोबत जाणार आहे. जेवढं कव्हर झालंय ते मी आज पुन्हा वाचणार आहे. सो थँक्यू सो मच कीर्ती मॅम, एवढं छान बुक किंवा डीप नॉलेज देणारं बुक तुम्ही सुरू केलं आहे. थँक्यू सो मच. आणि आता आपण मीटिंग एंड करूया. ब्लेसिंग्स द्यायचे सगळ्यांना. आणि खूप छान टेकअवे सांगितला प्राजक्ता मॅम. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू फॉर जॉईनिंग दिस मीटिंग. थँक्यू फॉर युअर पेशन्स. थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून चमत्कार होत आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू. 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 रेकॉर्डिंग स्टॉप करायला लागली. येस.